नमस्कार. आज दिनांक 19 मार्च 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेविषयी रंगपंचमीची महिलांना अखेर खुशखबर जी आहे ती मिळालेली आहे. ती म्हणजे 10वा हप्ता वाटप संदर्भात आणि सोबतच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटचे आदेश दिलेले आहेत. ते म्हणजे ₹2100 वाटप संदर्भात आणि सोबतच बहिणींना 5 मोठे गिफ्टसुद्धा आज मिळून जाणार आहे. चला तर कोणत्या बहिणींना गिफ्ट मिळणार, कोणत्या बहिणी पात्र ठरणार, कोणत्या बहिणी अपात्र ठरणार आणि कोणत्या बहिणींना योजनेचा लाभ जो आहे तो असाच मिळत राहणार आणि कोणत्या बहिणी योजनेतून डायरेक्ट बाहेर होणार. संपूर्ण तुमच्या एकूण एक प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळून जाणार आहे. त्यामुळे चॅनलवर जर प्रथम आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीने नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आहे रंगपंचमी आणि रंगपंचमी निमित्त मित्रांनो महिलांसाठी 10व्या हप्त्याची अतिशय मोठी खुशखबर जी आहे ती आलेली आहे आणि ही खुशखबर आपण यूट्यूबवर तुमच्यासाठी सर्वात अगोदर घेऊन आलेलो आहोत. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आज सर्व लाडक्या बहिणींना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. ही रंगपंचमी तुमच्यासाठी मित्रांनो अतिशय आनंदाची ठरणार आहे, कारण की डबल धमाका देखील आपण म्हणू शकतो किंवा डबल मोठी अपडेट देखील म्हणू शकतो लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे. ती म्हणजे 10व्या हप्त्या वाटप संदर्भात. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे आज रंगपंचमीनिमित्त महिलांसाठी मोठा लाभ तर मिळणारच आहे आणि सोबतच 5 मोठे गिफ्टसुद्धा जाहीर झालेले आहेत. हो मित्रांनो, अतिशय मोठे गिफ्ट असणार आहेत. हे 5 गिफ्ट जर तुम्हाला मिळणार का किंवा तुम्हाला हे गिफ्टसाठी काय करावं लागेल, प्रत्येक स्टेप बाय स्टेप आपण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुमचं कुठलंही गिफ्ट जे आहे ते तुमच्यापासून मिस होणार नाही किंवा तुम्हाला मिळण्यापासून वंचित राहणार नाही. तर आज दिनांक आहे 19 मार्च. आता होणार तुमच्या सर्व समस्यांवर उपाय, ते सुद्धा अंकशास्त्रासोबतच. लग्न न जमणे, शिक्षणामध्ये अडचणी, घर बांधण्यासाठी किंवा प्रॉपर्टी खरेदी करताना येत असणाऱ्या अडचणी, नेहमी आजारी पडणे किंवा घरात शांतता न लागणे, अशा अनेक समस्यांवर उपाय म्हणून अंकशास्त्रासोबत मित्रांनो याच्यावर उपाय नक्कीच होऊ शकतात. आणि हेच संपूर्ण ज्ञान घेऊन किंवा नॉलेज घेऊन येत आहेत आपल्या अहिल्यानगरमध्ये. प्रथमच मुंबई येथील सुप्रसिद्ध न्यूमरॉलॉजिकल एक्सपर्ट मिस्टर विनोद कुमार सर येत आहेत आपल्या भेटीसाठी. 30 मार्च रोजी हे येणार आहेत अहिल्यानगर येथे. आणि यांच्यासोबत जर तुम्हाला भेट घ्यायची असेल तर सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला तर यांची सोबत अपॉइंटमेंट जी आहे ती बुक करायची आहे. आणि आज तुमच्यासाठी नेमकं कोणते नंबर चांगले किंवा न्यूमरॉलॉजी अंकशास्त्र नेमकं कशा पद्धतीने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कार्य करत असते याच्याविषयी संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे तर मिस्टर विनोद कुमार सर यांची एकदा भेट घ्यायची आहे. आणि भेट घेण्यासाठी तर तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे खाली तुम्ही स्क्रीनवर नंबर पाहू शकता, या नंबरवर संपर्क साधून आजच तुमची अपॉइंटमेंट जी आहे ती लगेच बुक करायची आहे व तुम्हाला 30 मार्च रोजी नक्कीच अहिल्यानगरमध्ये ते तुमच्यासोबत भेटणार आहेत. सर्वात प्रथम म्हणजे अपॉइंटमेंट बुक केली की सर्वात प्रथम तुम्ही या ॲड्रेसवर तुम्हाला 30 मार्च रोजी तुम्हाला जायचं आहे आणि या ठिकाणी या नंबरवर अपॉइंटमेंट बुक करून तुम्ही लगेच त्यांच्यासोबत कन्सल्टेशन करू शकता. आज लाडक्या बहिणींना 5 मोठे गिफ्ट जे आहे ते जाहीर होणार आहेत आणि हे गिफ्ट कोणत्या बहिणींना मिळणार आणि कशा पद्धतीने मिळणार ते तर आपण पाहणारच आहोत. परंतु तुम्हालाही गिफ्ट मिळणार का ते देखील आपण जाणून घेणार आहोत. आणि गिफ्ट मिळण्यासाठी कोणत्या अटी पूर्ण करायच्या आणि काय करायचं ते देखील आपण माहिती करून घेणार आहोत. प्रत्येक महिन्यात हप्ता वाटप करण्यास उशीर होतो आणि त्यामुळे अतिशय मोठा निर्णय जो तो शासनाने घेतलेला आहे. हा मोठा निर्णय नेमकं काय असणार आहे, या निर्णयाचा फायदा नेमकं कोणत्या बहिणींना होणार आणि कोणत्या बहिणींना तोटा होणार ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम म्हणजे 10वा हप्ता वाटप संदर्भात अतिशय नवीन व ओरिजिनल तारीख जी आहे ती मित्रांनो जाहीर झालेली आहे. आता याच फिक्स तारखेला तुमच्या खात्यावर 10वा हप्ता जमा होऊन जाणार आहे. आणि सोबतच तुम्हाला ही तारीख तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे, त्यात कुठल्याही प्रकारची अडचण नाही. परंतु मित्रांनो, बहिणीसाठी 5 मोठे गिफ्ट देखील जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की 10व्या हप्त्यासोबत हे 5 गिफ्ट जे आहे ते बहिणींना मिळून जाणार आहेत. चला तर हे गिफ्ट नेमकं कोणते आहेत आणि तुम्हाला सुद्धा गिफ्ट मिळणार का? तर सर्वात पहिलं गिफ्ट शासनातर्फे बहिणीसाठी आलेलं आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दुसरी योजना होती, ती म्हणजे उज्ज्वला गॅसची कनेक्शन जे आहे ते लाडक्या बहिणीला जर असेल तर त्यांच्यासाठी ₹2490 सबसिडी जी आहे ती शासनातर्फे वाटप करण्यात येणार आहे. आता याचा लाभ तुम्हाला मिळणार का? तर हे पहा, याचा लाभ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे गॅस जो आहे तो ऑनलाईन बुकिंग करून गॅस जो आहे तो भरायचा आहे. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे तुम्हाला गॅस एजन्सीमध्ये जाऊन हा गॅस बुकिंग करून भरायचा आहे, तरच तुम्हाला ₹2490 3 महिन्याची गॅस सबसिडी तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. याच्यानंतर दुसरं गिफ्ट ते म्हणजे मित्रांनो 10व्या हप्त्यासंदर्भातच हे मोठं गिफ्ट असणार आहे. आतापर्यंत बहिणींना ₹1500 प्रतिमाह दरम्याने रक्कम जी आहे ती मिळत होती, परंतु आता हे 10वा हप्ता जो आहे तो डायरेक्ट ₹2100 बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आणि याचा लाभ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं, तर सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो तुम्हाला KYC जी आहे ती करून घ्यायची आहे, कारण की
ज्या महिलांची KYC पूर्ण आहे आणि सोबतच पुढील काही आपण अटी देखील पाहणार आहोत. त्या अटी जर तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्हाला 2100 रुपये 10वा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. तर तिसरं गिफ्ट आहे ती म्हणजे भांडी संच. 30 प्रकारचे नवनवीन भांडी संच जो आहे तो बहिणींना वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. जर हा भांडी संच तुम्हाला पाहिजे असेल तर यासाठी सेपरेट अर्ज जो आहे तो तुम्हाला करायचा आहे आणि अर्ज करण्यासाठीची मित्रांनो लिंक कुठे मिळणार तर हे पहा, डायरेक्ट तुम्ही तुमच्या जवळच्या सेतूमध्ये जाऊ शकता आणि तिथे जाऊन संपर्क साधू शकता. तिथे विचारू शकता ऑनलाईन भांडी जी आहे ती मिळण्याचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा संपूर्ण माहिती तुम्हाला तिथेच मिळेल आणि फॉर्मसुद्धा भरून तिथेच मिळेल. त्यामुळे आजच लवकर तुम्ही हा फॉर्म भरून घ्या. आता बहिणीसाठी चौथं आणि पाचवं गिफ्ट जे आहे ते अतिशय स्पेशल गिफ्ट असणार आहे, जे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. कारण की हे स्पेशल गिफ्ट तुम्हाला नक्कीच मिळावा आणि हे गिफ्टचा फायदा देखील तुम्हाला प्रचंड मोठा फायदा देखील तुम्हाला होणारच आहे. तर ज्या महिला नियम व अटी पूर्ण करतील अशा महिलांना सर्वात अगोदर 10वा हप्ता जो तो वाटप करण्यास सुरुवात होणार आहे. म्हणजे 2 दिवसात हा 10वा हप्ता वाटप करण्यास तुमच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो. कारण की दरवेळेस हप्ता वाटप करण्यास उशीर होत असतो. महिलांना कोणत्या महिला वंचित राहतात, कोणत्या महिलांना उशिरा हप्ता मिळतो. तर या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी आता लवकरच 10वा हप्ता जो आहे तो 20 जिल्ह्यांच्या यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि या 20 जिल्ह्यांमध्ये हप्ता येत्या 2 दिवसापासून वाटप करण्यास सुरुवात होणार आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला मार्चचे मेसेज आले मित्रांनो 3000 रुपये जमा झालेचे, त्याचप्रमाणे आता एप्रिलचे सुद्धा मेसेज येणार आहे ते म्हणजे 2100 रुपये जमा झाल्याचे. त्यामुळे तुम्हाला जर हा मेसेज यायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आणि कोणत्या जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि कोणते ते 20 जिल्हे आहेत ते आपण पाहणारच आहोत. तर यामधील संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा तुमच्या समोर आहे मित्रांनो. या नकाशामध्ये काही निवडक जिल्हे आहेत आणि काही निवडक ठिकाणं आहेत. त्या ठिकाणी सर्वात अगोदर पैसे जे आहेत 10वा हप्ता जो आहे तो वाटप होणार आहे. चला तर या एकूण 20 जिल्ह्यांची यादी आपण पाहूया. सर्वात पहिला जिल्हा आहे मित्रांनो सर्वांचा आवडता जिल्हा म्हणजे आपला रायगड जिल्हा. याच्यानंतर पुणे जिल्हा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर ठाणे आहे. सोबतच आता रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, सातारा, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सोबतच अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर. तर अशा पद्धतीने एकूण 20 जिल्ह्यांची यादी मित्रांनो जाहीर झालेली आहे आणि या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे. आणि तुम्ही म्हणाल सर मग आमच्या जिल्ह्यांचं काय किंवा आमच्या जिल्ह्यामध्ये पैसे जे आहेत ते कधी वाटप होण्यास सुरुवात होणार. तर हे पहा, तुमचा जिल्हा कोणताही असू द्या तर सर्वात अगोदर ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या जास्त आहे तर अशा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करण्यास सुरुवात होत असते आणि ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या कमी आहे तर त्या जिल्ह्यामध्ये स्टेप बाय स्टेप थोडे उशिरा पैसे जे आहेत ते वाटप सुरू होणार आहेत. सर्वात अगोदर आपण सांगितलेल्या एकूण 20 जिल्ह्यांमध्ये पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत आणि त्याच्यानंतर मग नागपूर साईड असेल, वर्धा असेल, चंद्रपूर किंवा गडचिरोली साईड असेल तर नंतर इकडच्या ठिकाणी पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत. तर आता लाडक्या बहिणीसाठी कोणत्या बँकेत खातं असेल तर सर्वात अगोदर लाभ मिळणार ते आपण जाणून घेऊया. तर हे पहा, जर तुमच्या या 5 बँकेत जर सरकारी बँकेत जर खाते असेल, सर्वात पहिली बँक आहे ती म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे आपली पोस्टाची बँक. या बँकेत जर खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर लाभ जो आहे तो मिळून जाणार आहे. कारण की पोस्टाच्या बँकेची KYC जी आहे ती ऑलरेडी झालेलीच असते आणि त्याच्यासोबतच SBI मध्ये जर खाते असेल तरी देखील लाभ जो आहे तो तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जाणार आहे. सोबतच महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे आणि अशा पद्धतीने या 2 ते 3 महत्त्वपूर्ण बँका ठरणार आहेत जे की बँकेमध्ये सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे. याच्यानंतर 5 लाख लाडक्या बहीण योजनेतून बाहेर तर ढकलण्यातच येणार आहे. तुम्ही बाहेर झालात का हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला काही नियमांचे पालन करणे गरजेचे ठरते. चला तर ते नियम नेमकं कोणते आहेत ते आपण अगोदर जाणून घेऊया. तर या नियमांमध्ये सर्वात पहिला नियम बसतो तो म्हणजे तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेतलेला असायला पाहिजे. इतर कुठल्याही योजनेचा लाभ तुम्ही घेतलेला नसायला पाहिजे तरच तुम्हाला हा लाभ जो आहे तो मिळणार आहे. त्याच्यानंतर दुसरी अट आहे ती म्हणजे 2.5 लाख उत्पन्न तुमचे कमी असायला पाहिजे 2.5 लाखापेक्षा तरच तुम्हाला याचा योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि बहिणीसाठी सर्वात मोठं गिफ्ट जे तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात ते म्हणजे काय आहे तर 2400 शिलाई मशीन जे ते वाटप केले जाणार आहेत आणि याचे अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत. यासाठी तुम्हाला पात्रता आणि अटी काय लागणार आहेत तर सर्वात पहिली अट म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असायलाच पाहिजेत. सोबतच तुम्हाला कमीत कमी 2 हप्ते जे आहेत ते मिळालेले असायला पाहिजेत तरच त्याचा लाभ जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे मित्रांनो अर्ज तुम्ही लवकरात लवकर करून घ्यायचे आहेत. ज्या महिला सर्वात अगोदर अर्ज करतील तर अशा 2400 महिलांना प्रत्येक जिल्ह्यानुसार शिलाई मशीन ज्या आहेत त्या वाटप होऊन जाणार आहेत. आता 20 लाख तर घरकुले मंजूर झालेले आहेत आणि ज्या महिलांना घरकुले आतापर्यंत मिळाले नाही तर अशा महिलांसाठी मार्च एंडिंगपासून नवीन अर्जसुद्धा घरकुलाचे चालू होत आहेत आणि त्याच्यामध्ये देखील पात्रता आणि अटी अतिशय सोप्या व साध्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे
तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे, तुमच्या नावावर थोडी का होईना जमीन असायला पाहिजे आणि लाडकी बहीण योजनेच्या तुम्ही लाभार्थी महिला असायला पाहिजे, तरच तुम्हाला याचा लाभ जो आहे तो मिळून जाणार आहे. कुठल्याही प्रकारची अडचण यामध्ये येणार नाही. आता महत्त्वपूर्ण म्हणजे आतापर्यंत 10,500 रुपये महिलांच्या खात्यावर जमा झालेले आहेत आणि 2100 रुपये हा 10वा हप्ता तुमच्या खात्यावर येत्या 2 दिवसापासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे ही रक्कम 10,500 रुपये तर तुम्हाला मिळालीच आहे, परंतु आता मार्च महिन्याची रक्कमही तुम्हाला मिळाली. आता एप्रिल महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये जे आहेत ते जमा होऊ शकतात, कारण की याच्याविषयीचे मोठे निर्णय जे आहेत ते झालेले आहेतच मित्रांनो. आणि आता महत्त्वपूर्ण म्हणजे सर्वात प्रथम म्हणजे अशा अपडेटसाठी सबस्क्राईब टू जॉब अपडेट मराठी. धन्यवाद.